नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे डी.आर. आणि आपलं कराळे TNN चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज 9 जून व मान्सूनचा जो प्रवास आहे तो मान्सूनचा प्रवास मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या विभागामध्ये हा मान्सून पाठ फिरवतो की काय अशी शक्यता आजच्या स्थितीमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये अनुभवास मिळत आहे. कारण मान्सूनची जी गती आहे ती मान्सूनची गती आणि वाऱ्याचा वेग जो आहे तो कर्नाटक या दिशेकडे सर्वात जास्त असल्या कारणाने यावेळेस मान्सून कर्नाटककडे सर्वात जास्त बरसणार आहे. मराठवाडा आणि विदर्भ आणि खानदेश या ठिकाणी मात्र मान्सूनचा पाऊस पडण्याची अपेक्षा आता नगण्य आणि मावळण्यासारखीच झालेली आहे. त्यामुळे जो काही आपल्याकडे आज राज्यामध्ये पाऊस पडत आहे तो पाऊस फक्त पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे, पश्चिम महाराष्ट्राचा म्हणजे नाशिक आहे, मनमाड आहे, सांगली आहे, पुणे आहे, मुंबई आहे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये या पावसाला मागील 4 तारखेपासून तर काही खंड स्वरूपामध्ये काही भागामध्ये नाही पडला, परंतु मागील 4 तारखेपासून चांगला पाऊस पडत आहे. काल सुद्धा आपल्या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी, काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार हा पाऊस झालेला आहे. तसंच आज 9 तारखेला आज सायंकाळी अहिल्यानगर या क्षेत्रामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसंच संगमनेरला सुद्धा आज सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. संगमनेर असेल, अहिल्यानगर असेल, दौंड असेल, जुन्नर असेल, सिन्नर असेल, पुणे असेल, पुणे या भागामध्ये सुद्धा आज सायंकाळी पाऊस पडणार आहे. तसंच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, केज या ठिकाणी हा सायंकाळी पाऊस होईल. तर लातूरचा जो काही परिसर आहे, जसं काही देगलूर आहे वगैरे, या परिसरामध्ये सुद्धा, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज सायंकाळी पाऊस पडणार आहे. परंतु या पावसाने परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मात्र फारच पाठ फिरवल्यासारखं झालेलं आहे. आणि ज्या मान्सूनची प्रतीक्षा सर्वच शेतकरी आवर्जून करत होते, परंतु तो मान्सून मात्र आता आपल्याकडून पाठ फिरवत हा कर्नाटक, विदर्भ, भालकी वगैरे या परिसरामध्ये फार जोरदार बरसत आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, आज मला या वातावरणानुसार असं आठवते की बऱ्याचशा वेळेस पंढरपूरची यात्रा परत आल्याच्या नंतरही आपल्याकडे पेरण्या लागलेल्या आहेत. त्यामुळे निराश न होता, पाऊस विलंब जरी झाला असेल तरी बी हा पाऊस आपल्याकडे येणाऱ्या 22 तारखेच्या नंतर, 22 ते 27 तारखेच्या आसपास हा चांगला पडण्याचे संकेत येत आहेत. परंतु मान्सूनचा पाऊस आपल्यापर्यंत खरंच पाठ फिरवलेली आहे. 10 तारखेला हा मान्सून पूर्व पाऊस विदर्भातला जो काही पूर्व भाग आहे, गडचिरोली आहे, भंडारा आहे, चंद्रपूर आहे, आर्वी आहे, वर्धा आहे, या भागामध्ये उद्या 10 तारखेला विदर्भातला जो काही पूर्वेकडील भाग आहे या ठिकाणी पडणार आहे. परंतु मध्य विदर्भ जसं की अकोला आहे, पातूर आहे, बुलढाणा आहे, मेकर आहे वगैरे, लोणार या परिसरामध्ये मात्र पावसाची फारच शक्यता फार कमी आहे. ते म्हणून शेतकरी बंधूंनो, पेरणीची गडबड करू नका. योग्य पेरणी, योग्य पाऊस ज्या वेळेस होईल त्यावेळेसच पेरणीचा निर्णय घ्यावा. ज्या शेतकऱ्यांकडे आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, जसं विहीर असेल, बोरवेल असेल, या पाण्याच्या उपलब्धतेनुसार हळद आणि कपाशीची लागवड ते करू शकतात. परंतु पेरणी योग्य असा पाऊस सध्या तरी आपल्या राज्यामध्ये कुठेही पडत नाहीये. जे की कोल्हापूर, सोलापूर वगैरे तो जर भाग सोडला तर बाकी इतर ठिकाणी मात्र खानदेश असेल आणि मराठवाड्याचा जो काही भाग असेल त्या भागामध्ये मात्र पाऊस अत्यल्प झालेला आहे. काही ठिकाणी झालेला आहे, परंतु एक दिवस पाऊस पडला म्हणजे नाही. कारण लागवड झाली किंवा पेरणी झाली तर लगातार 2-3 दिवस तरी पावसाची आवश्यकता असते. परंतु हा पाऊस 2-3 दिवस न पडता काळे ढग येतात आणि हुलकवणी देऊन समोर निघून जातात. वाऱ्याचा वेग वाढत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग आणि सतर्क राहून शेतीचं नियोजन करावं, या संदेशा पाठीमागचा हाच उद्देश आहे. आणि शेतकरी बंधूंनो, यापूर्वी सांगितलं होतं की सोयाबीन क्षेत्र हे कमी करून
कारण यावर्षी पाऊस काळ कमी आहे आणि जून मध्येच हा सर्वात कमी पडेल अशी अपेक्षा नव्हती, परंतु प्रशांत महासागरामध्ये जे काही सुपर मुळे जे काही तयार झालेलं आहे वातावरण आणि जे तापमान वाढलं, त्या तापमान वाढीचा परिणाम म्हणून हा मान्सून आपल्या मराठवाड्याकडे पाठ फिरून कर्नाटककडे कूच करत आहे आणि कर्नाटककडे चांगला मुसळधार पाऊस पडत आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, योग्य पाऊस पडतो हा तर सर्व सांगत, बऱ्याचशा लोकांनी तर 7 तारखेपासून 14 तारखेपर्यंत फार आपल्या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये कुठे 24 जिल्ह्यामध्ये फार भयंकर पाऊस सांगितला होता। अशा पद्धतीचे काही ओढे नाल्यांजवळ उभा राहून सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, परंतु ते चुकीचा संदेश, शेतकऱ्यांना भ्रमित करणारे संदेश, या अशा संदेशापासून तुम्ही सावध राहा व तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला योग्य माहिती पावसाची या मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा अवश्य प्रयत्न करत आहे। कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना विश्वास असा होत नाही, बरेचसे पाऊस पडणार आहे परंतु पाऊस नाही पडला हे सांगणं सुद्धा, पडणार नाही किंवा फार कमी प्रमाणामध्ये आहे हे सुद्धा सांगणं तेवढंच गरजेचं आहे। पाऊस पडणार आहे यापेक्षा पाऊस न पडणे जो काही परिस्थितीला समोर जावं लागतं असे सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मी प्रयत्न करतो। हे चॅनल आपण सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा। तेव्हा शेतकरी बंधूंनो, आज आणि उद्या 2 दिवस काही भागामध्ये सांगितलं त्या ठिकाणी पाऊस पडेल, परंतु आपल्याकडे खरं तर पावसाने मान्सूनने पाठ फिरवलेली आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल। कारण यानंतरचा जो काही पाऊस आहे तो 22 जूनच्या नंतर आपल्याकडे 27 जून पर्यंत पडणार आहे, तो देखील खंड स्वरूपामध्ये आणि विस्तृत स्वरूपामध्ये। सर्व दूर पाऊस पडणार नाही। जुलै महिन्यामध्ये सुद्धा असंच पावसाचं टेन्शन राहणार आहे, कारण जून अशा पद्धतीने गेला, त्याच पद्धतीने जुलैमध्ये सुद्धा पावसाचं असंच आपल्याला ताण निर्माण होणार आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये हा पाऊस थोडा साधारण चांगला पडणार आहे, परंतु खरा पेरणीचा आणि खरीपाचा जो हंगाम असतो, जो जून आणि जुलै, हा मात्र आपल्याला त्रासदायक ठरत आहे। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, जे काही आहे निसर्गासोबत शेती करायची म्हणल्याच्या नंतर जे काही आहे त्या संकटाला समोर जाऊन आपल्याला या परिस्थितीवर मात करून आपले निर्णय स्वतः घ्यायचे आहेत, हा संदेश तुमच्यापर्यंत मी देत आहे। तेव्हा कदाचित हे थांबून योग्य ते पाऊस पडावं अशी अपेक्षा बाळगतो। हा संदेश इथे थांबवतो व इतर शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश आवर्जून पोहोचवा।